इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन, ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप. कोल्हापूर पोलिसांनी नोंदवला जबाब, तर नागपूरचे सायबर पोलीसही ॲक्शन मोडवर. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरून 5 वर्षांनंतर वाद. संभाजीराजांचं बलिदान न दाखवण्याबद्दल राजकीय दबाव होता, हे चुकीचं नॅरेटिव्ह, अमोल कोल्हेंचा दावा. शरद पवारांनी काहीही सांगितलं नसल्याचा खुलासा. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बावनकुळेंची काल रात्री भेट. सांगलीतल्या विकास कामांसाठी भेट झाल्याचा जयंत पाटलांचा दावा. बावनकुळेंकडूनही दुजोरा. फडणवीसांकडे दलाल फिक्सर पीएनची शिफारस करणारे सर्वाधिक मंत्री शिंदेंचे. ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. फडणवीस कठोर निर्णय घेतात म्हणून राऊतांनी केलं अभिनंदन. MMRDAच्या अधिकाऱ्यांवर मेट्रोचं काम करणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा लाचखोरीचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल. स्वतःच्या कराराच्या उल्लंघनावरून लक्ष विचलित करण्याचा कंपनीचा प्रयत्न. MMRDAचं स्पष्टीकरण. मस्साचौकमध्ये देशमुख कुटुंबियांचं अन्नत्याग आंदोलन. राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगेंची आंदोलनस्थळी भेट. तर मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुसऱ्यांदा बळी घेत आहेत, जरांगेंची टीका. पुण्यातला गुंड गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी 3 गुंडांसह म्होरक्या मारणेलाही अटक. राज्यसभेची कमिटमेंट असल्यानं मला खासदारकी लढवायची होती. राजन साळवींचा सत्कार करताना किरण सामंतांचा मोठा गौप्यस्फोट. मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न. फसवणूक प्रकरणी न्याय मागत उचललं टोकाचं पाऊल. आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दलच्या सुनावणीला आज पुन्हा पुढची तारीख. 4 मार्चला सुनावणी घेण्याची पक्षकारांची विनंती. कोर्टाचा फैसला सायंकाळी. राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. महागाई भत्ता 50%वरून 53%. 1 जुलै 2024 पासून निर्णय लागू. त्र्यंबकेश्वरमध्ये उद्या होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याला विरोध. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं पोलिसांना पत्र. मंदिरात सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नसल्याचा दावा. आर्थिक निर्बंध लागलेल्या न्यू इंडिया बँकेचं थकीत कर्ज भाजपमुळे राईट ऑफ. केरळ काँग्रेसच्या एक्स पोस्टला अभिनेत्री प्रीती झिंटाचं सडेतोड प्रत्युत्तर. 18 कोटींचं कर्ज 10 वर्षांपूर्वीच फेडल्याचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.